नमस्कार मंडळी, मी कशिश बारे पुण्यातून तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात, मजेत आहात, खुशाल आहात, आयुष्य मनसोक्त मोकाटवून जगताय। असंच आयुष्यभर सुखी समाधानी राहा, कारण मंडळी आयुष्य कसं कोडे ना ते जगल्याशिवाय सुटत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगूर आहे, एकदा निघून गेली वेळ ही पुन्हा माघारी येत नसते। त्याच्यामुळे ज्या वेळ निघून गेल्यानंतर त्या वेळेची खंत करण्यापेक्षा जो क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या। बाकी हे सगळं पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या। तर मंडळी, गेल्या काही दिवसापासून पावसाला भन्नाट जोर आहे आणि खूप जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे। आणि त्याच पावसाचा उपभोग घेण्यासाठी आम्ही सगळे मित्रमंडळी, निसर्गप्रेमी बेडखं या पावसाळी अधिवेशनामध्ये फिरायला आलेलो आहोत। आणि यंदा आम्ही कुठला फोर्ट किंवा गड किंवा किल्ला एक्सप्लोर नाही करत आहोत। तर एक लोकेशन आहे नेरूळच्या पुढे भिवपुरी स्टेशन एक आहे, भिवपुरी रोड, भिवपुरी धबधबा खूप नामांकित आहेत। तसंच गारबेट प्लेटू ही एक जागा आहे जी बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे तिकडे। तर ते लोकेशन आम्ही एक्सप्लोर करायला आलो आहोत। आणि जर तुम्हाला ह्या लोकेशनला यायचं असेल तर तुम्ही दादर स्टेशनवरून कर्जत ट्रेन पकडून नेरूळच्या पुढचं जे स्टेशन आहे भिवपुरी रोड स्टेशन, त्या स्टेशनवरून तुम्ही येऊ शकता। आणि तिथून तुम्ही त्या स्टेशनला येऊन बाय वॉकिंगच त्या एंट्री गेटमधून तुम्हाला दिसेल, किंवा तुम्ही तिथे काही आजूबाजूच्या दुकानदारांना किंवा काही लोकांना जरी विचारलं तर ती लोकंसुद्धा तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकतात। तर अशा प्रकारे आपण ते लोकेशन एक्सप्लोर करायला सुरुवात केली आहे आणि आता आपण त्याच मार्गावरती आहोत। तर चला, तुम्हीसुद्धा या लोकेशनचा उपभोग घ्या आणि आमच्यासोबत हे लोकेशन एक्सप्लोर करा। चला। कसा वॉलपेपर चला हाय बोला सगळ्यांनी। हाय, से हाय, हाय से हाय, हाय 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 हाय। ये ना बाबू, आपण दोघं, आपण कपल आहे ना, ये हाय। फुटेज दो घेऊ या मोठा वाडा ते काय रे बाई, ते जरासं मी केस बांधलेत माझे। तिकडे काय होते पागल। पावसाच्या पाण्याला खूप फोर्स आहे आणि जास्त फोर्स आहे।
काहीच नाही ठेवलं त्या बॅगेमध्ये कोणता फ्लो वाढलाय सोल गेला फटाफट चला मंडळी, पाण्याची कधीच मस्ती करू नका आणि पाण्याला खूप फोर्स आहे आणि तुम्हाला त्या पाण्याचा अंदाज अजिबात येत नाही. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा क्रॉस करत होतो तेव्हा मला पाण्याचा अंदाज नव्हता आला. पण मी बघा फ्लो 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 करंट बघा करंट बघा फ्लो फ्लो बघा पाण्याचा. आणि जर पाण्याची मस्ती करू नका. काय इकडे मस्त एकदम वॉटरफॉल होतो आणि हाच तो भिवपुरी वॉटरफॉल. आणि आता आपण वरती जातो. मंडळी, पुन्हा ते सांगते, पाण्याचा अंदाज नसेल तर पाण्याची मस्ती करू नका आणि पाण्यात जात काळजी घ्या. म्हणजे त्या पॅचवर येताना तर सावकाश या, कारण थोडं जरी पाय तुमचा जर स्लिप झालं ना तर तुम्ही डायरेक्ट दरीत कोसळू शकता. आणि खाली खूप खोल दरी आहे आणि हा रस्ता बघा कसा आहे. तर मंडळी, ह्या रस्त्याने वगैरे सावकाश या. डायरेक्ट पाय स्लिप झाला डायरेक्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट खाली. आणि पावसा पाण्याचा दिवस आहे त्याच्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज घालून या, नाहीतर डायरेक्ट याला बोलतात कॉन्फिडन्स लेवल बघ. टाटाचे दोन आहेत, एक वेस्ट साईड आणि एक झुडिओ. ट्रेंड्स पण आहे. ट्रेंड्स आहे, रिलायन्स आहे. अरे माझे फोन कोणतरी पकडला ना यार. मंडळी, हे लोकेशन सागाची वाडी आहे आणि इकडे वस्ती आहे. आणि इकडची जी लहान मुलं आहेत ना ते इथून मानगावला शाळेत जातात. म्हणजे अजूनही खेडेगावातलं जीवन आहे अशा भागांमध्ये. आणि तुम्ही बाजूचा निसर्ग सुंदर बघू शकता. ढगाळ वातावरण झालेलं आहे मस्त. म्हणजे पाण्याच्या प्रवाहाबरोबर जाऊ नका, कारण पाण्याच्या प्रवाहाबरोबर झालं ना, कारण आम्ही गेलो तर एक वाट चुकलो होतो. तर इथे काही स्थानिक ग्रामस्थ आहे आणि ते सागाची वाडीसुद्धा आहे. तर इथे काही स्थानिक ग्रामस्थ शेतीची कामं वगैरे करत असतात. जसं की इकडे बघू शकता तुम्ही स्थानिक ग्रामस्थ आहेत, तर तुम्ही त्यांना विचारपूस करू शकता. आणि प्रॉपर गायडन्स घेऊनच जा कुठेही
भरकटू नका. हे असे बघतात लोक आम्हाला, असे घेतच नाही कधीपासून. आम्ही व्लॉग करताना मग असे आम्हाला बघतात, मग आम्हाला थोडं कसं अनकम्फर्टेबल वाटतं. अनकम्फर्टेबल वाटतं. नाही गो, तुला घेतलंच नाही. आणि ही मंडळी आणि मस्त पाऊस पडतो. हे रेन सीटर फक्त असंच नॉर्मल आपली बॅग भिजू नये म्हणून घातले आणि आपण असं मस्त भिजतोय पावसात. छोटं आहे का याच्यामध्ये? पाण्यात चल. म्हणजे तुम्ही गावामध्ये आलात ना तर तुम्ही ह्या रस्त्याने असं समोर आल्यानंतर इकडे वॉशरूम्स आहेत. तर तुम्ही ते इथे जी गावकरी मंडळी त्यांना विचारून त्यांचे संपर्क साधून तुम्ही ते वॉशरूम यूज करू शकता. बाकी खाली कुठेच तुम्हाला पूर्ण पॅचमध्ये कुठेच वॉशरूम्स वगैरे सुविधा नाही आहेत आणि स्टेशनजवळसुद्धा कुठलीच वॉशरूमची सुविधा नाही आहेत. तर तुम्ही इकडे वॉशरूम्स यूज करू शकता इथल्या स्थानिक ग्रामस्थांना विचारून. आणि इकडून ह्या रस्त्याने तुम्ही सरळ हा रस्ता या पॅचने पुढे जाऊ शकता. हाय सलोनी, कुठे गेलीस? अरे माझ्या मागे कुठे येते? म्हणजे तुम्ही गावातून असं सरळ आलात ना की ह्या रस्त्याने तुम्हाला तिकडे पाण्याचा वाहता झरा दिसेल आणि त्या झऱ्याने तुम्हाला इथून असं सरळ जायचं वरती. म्हणजे रस्ता कसा घसरगुंडी झाले पावसाच्या पाण्यामुळे आणि जिथे खड्डे असतात ना तेच पाय ठेवून वर चढत जाणे काळजी घ्या. हा पॅच खूप डिफिकल्ट आहे आणि जिकडे मला पॅचेस दिसत आहे खड्डे तर तुम्हाला असे
पाय ठेवून वर क्लाइम्बिंग करायचं. असं एकदम 80 डिग्रीमध्ये चढ आहे पूर्ण. म्हणजे बघा तुम्ही ह्या पॅसला आल्यानंतर आहे ना पूर्ण क्लाइम्बिंग करून वर आल्यानंतर एक स्ट्रेट रस्ता आहे. तुम्ही सावकाश या. सगळीकडे पूर्ण धुकं पसरलं आणि थोडं तरी तुमचा असा पाय घसरला ना तुम्ही डायरेक्ट दरीत जाऊ शकता. त्यामुळे काळजी घ्या. निसर्गाचा आनंद घेताना कोणत्या प्रकारचं भान न विसरता प्रवास करा. आणि चला पुढे जाऊया आपण. तो पॅच बघा कसला डेंजर पॅच दिसतोय बघा. तो एकदम स्लिपरी मोड आहे आणि और हम यहाँ पे आए वादियों में. यहाँ से अभी हम लोग को झरना मिला है. मतलब आसपास कई गांव है. संपा संपा अरे आला होती. तर मंडळी अशा प्रकारे आपण बघा हा पॅच चढ झालो कडेकडेने पूर्ण. आणि हा डोंगर तुम्ही बघू शकता खाली स्लिपरी किती आहे. आणि असं आपण कडेकडेने चढत चढत वर आलो आणि फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. आपण ऑन टॉपला पूर्ण उभे आहोत आणि पूर्ण आपली बॉडी हलते. आणि धुकं पाहायला भेटते असते. पण बघा तिकडे समोर साईडला बघा पूर्ण धुकं दिसत असते. डोंगर रंग आणि त्या डोंगर रंग सगळ्या धुकांनी झाकल्या गेलेल्या आहेत. आणि हवेचा तुम्हाला आवाज येत असेल किती हवा आहे. आणि ढगसुद्धा खूप जमा झाले. पूर्ण आकाश पूर्ण काळोबर झाले आणि खूपसं लवकर पाऊस येईल. कारण पाऊस आला तरच म्हणजे एवढ्या ऑन टॉपला आले आणि पाऊस वारा आणि हे निसर्ग सौंदर्य मजा येणार.
मंडळी वाऱ्याचा वेग इतकं जास्त आहे ना की बघा पाणी सुद्धा रिव्हर्स होते. मंडळी आता वेळ परतीची. मस्त आपण वरती भोजन वगैरे केलं, थोडा रेस्ट केला, एक दीड तास आपण वरती मस्त आराम केला आणि आता आपली वेळ परतीची. आणि हे तुम्हाला स्लोप दिसतोय पूर्ण. हा स्लोप जसं आपण चढत आलो तसंच आता आपल्याला उतरायचं आहे. आपल्याला स्लोप उतरायचं नंतर आता सावकाश आपण उतरूया आणि पुढे बघू. पळतो काय छोटा आहे सोडून चाललाय तू रिस्की याच्यामध्ये. अरे मम्मी कुठे तुला काय रेनकोट काढ ना. रस्ता बघ विनू जाऊ शकतो. काय काय कुठे हा आहे का रस्ता? अरे आहे ना तो काय तसंच जातो. मंडळी आता आम्ही अर्धा पॅच सोडून आलो. एक टप्पा तर क्रॉस झाला रिस्कीवाला आणि आता इथून आता सेकंड पॅच सुरू होणार आहे. तर मंडळी तुम्ही आलात तर एकच की चांगल्या ग्रिपचे शूज घालून या आणि सावकाश या, सांभाळून या. रस्ता तुम्ही बघताय कसं आहे. हे स्लीपर येते नीट बघ. हळू हळू खाली बस खाली बस. अरे अरे आवड बस. अरे अरे ये काय करते बाबू तू? अरे हात हा 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 ऐकले घे ना इथे खाली ये पागल गिरेगी ना उधर. हा पडणार होती. तर मंडळी अशा प्रकारे आता आपण या सेकंड पॅचला आलो आहोत. उतरायचं बघा. उतरताना कधी पण ना असं क्रॉसमध्ये पाय टाकून उतरा, जेणेकरून तुम्हाला उतरायला सोपं पडेल. येड्या अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फर्स्ट ट्रेक असेल किंवा तुम्हाला अवघड जात असेल उतरायला तर असं तुम्ही इझी वेने उतरू शकता. नाहीतर जसं आपला मित्र एक आला धावत तसं तसं जे एक्सपिरियन्स पर्सन असतात ते वेड्यासारखे असे धावत असे जाऊ शकतात. चला या पॅचबा पूर्ण स्लिपरी आहे. आणि हा बघा ही वाट पूर्ण इथून पावसामुळे पाणी वाहून जातं, त्याच्यामुळे हा
हा जो वे आहे ना तो पूर्ण स्लिपरी झाले वाहत्या पाण्यामुळे आणि पूर्ण माती आणि चिखल झालं. त्याच्यामुळे म्हणजे शूजला ग्रीप बसत नाही आणि याच्यामुळे पाय ना घसरतात ते. तर म्हणजे अशा प्रकारे आपण पॅचवर पॅच कंप्लीट करत खाली येतो. अजून आपल्याला पूर्ण ते गावचं पूर्ण जे रस्ते दिसतात ते सगळे उतरून त्या गावापर्यंत जायचं आहे आपल्याला. तिथे पूर्ण हे गाव दिसते त्या वाडीत जायचं आपल्याला आणि आपली पूर्ण मंडळी तिकडे. हा जरा पॅच रिस्की असल्यामुळे तिकडे बरीच आपली मंडळी अडकलेली आहेत आणि हळूहळू येतात आहे. मी सांगू बसली शौचाच्या पोझिशन मध्ये यायचं. हा पाय ठेव इथे पाय ठेव ना बाबा. तू हातांवर जोर दे पाय मस्त ठेव बस खाली हातांवर जोर दे पाय ठेव काहीच हे नाही मस्त गेम वाटेल तुला अशी फटाफट उतरशील. मागे जरा तोल दे तुला. आता परत इकडे हेच करायचं आपल्याला बस. चला म्हणजे आपण आता हा पॅच पूर्ण आलो आणि जे पहिलं आपण क्रॉस केलं त्याला त्या पेजला आपण आता आलेलो आहोत आणि तिकडे वाडी आता त्या गावात आपण पोहोचू थोड्या वेळाने. आणि इथे किती स्वच्छ निर्मळ पाणी. पण हे पाणी खूप जास्त खोल आहे. आम्ही दगड वगैरे मारून बघितला तर असं हे पाणी स्वच्छ पाहून याच्यामध्ये उडी वगैरे मारू नका पाण्याचा अंदाज नसताना. चला म्हणजे पुढचा प्रवास सुरू करूया. तर म्हणजे अशा प्रकारे आपण तो झरा बघितला. त्या झऱ्याच्या तिथून आपण सरळ वाट्यानंतर गावामध्ये आपण एंटर करतो आणि आपण गावामध्ये एंटर केले आणि अशा प्रकारे आपला गारबेट प्लेटू जे लोकेशन आहे ते लोकेशन व्यवस्थित एक्सप्लोर करून झालेले आहेत आणि आपला परतीचा प्रवाससुद्धा सुखरूप झालेला आहे. खूप रिस्की ट्रेकिंग पॅच होता तर मजा आली भरपूर आणि पावसाची सुद्धा थोडी साथ होती. जो थोडा स्लिपरी वे होता तिकडे नशीब पाऊस नव्हता. जर पाऊस असता तर तो पॅच उतरायला फार अवघड गेलं असतं. अशा प्रकारे आपला ट्रेक झालेला आहे. तर तुम्हाला मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक.